जसं गणपती आपण 10 दिवस करतो तसं शिवजन्मोत्सव सोहळा पण 1 हप्त्याचा व्हायला पाहिजे, हे आमच्या सर्व शिवप्रेमींकडून आम्ही विनंती करणार आहे. आणि आई वडील ही जगातली अशी एक प्रॉपर्टी का ही एकदाच भेटते. मनुष्य हा एक चुकीचा पुतळा आहे. जेव्हा एखादा माणूस पूर्ण हारलेला राहील तेव्हा त्यांनी खरंच श्रीमान योगी वाजावं काय. आणि शिव छत्रपती तर असं ऊर्जा स्त्रोत आहे या पृथ्वीवरचं काय का. या पृथ्वीवर जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत शिव छत्रपती हे नाव राहणार. नमस्कार मित्रांनो, मी दीपक ढाकणे. #वैयक्तिक या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो. #वैयक्तिक या चॅनलवरती आतापर्यंत खूप सारी लोक आली, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आली. आज देखील तसेच व्यक्ती असणारे नाशिकचे व्यंकटेश भाऊ मोरे, जे की भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी माथाडी सेल शहराध्यक्ष, त्याचबरोबरती भाजपा कामगार आघाडी लोकसभा संयोजक, त्याचबरोबरती अखिल भारतीय मराठा महासंघ युवक जिल्हाध्यक्ष आणि त्याचबरोबरती अशोक स्तंभ शिवजयंती महोत्सव मित्रमंडळ याचे अध्यक्ष आहेत. खूप सारी पदं असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे कन्फ्युजन झालंय. त्यांचं मी #वैयक्तिक या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. आज आपण त्यांच्याकडून ज्या नाशिकमध्ये विविध आपण जर पाहिलं तर 65 फुटी शिवरायांचा पुतळा त्यांनी या ठिकाणी उभारला आणि जगभरातून नोंद घेतली गेली असे असणारे व्यंकटेश भाऊ मोरे त्यांच्याबरोबरती आपण वेगवेगळ्या विषयावरती विषय घेऊन आपण त्यांच्याबरोबर मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. सर, तुमचं मी #वैयक्तिक या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. नमस्कार. तुम्हाला मी सर म्हणू की भाऊ म्हणू? मी भाऊच म्हणतो, मला जरा सोपं पडेल. भाऊ, तुम्ही जी 65 फुटी नाशिकमध्ये जी छत्रपती शिवरायांची प्रतिमा उभारली, ही कन्सेप्ट काय? म्हणजे मला वाटतं नाशिककरांनी खूप सारा सपोर्ट केला, तरुणांनी त्याला खूप डोक्यावरती केली त्या संकल्पनेला. ती संकल्पना कुठून आली होती आणि ती आपण उभारली पाहिजे नाशिकमध्ये नाशिककरांसाठी, याच्या मागची काय स्टोरी आहे? जे अशोक स्तंभ मित्र मंडळ आहे हे स्वातंत्र्य झाल्यापासून आमचं मंडळ आहे. आमच्या अशोक स्तंभ मित्र मंडळाने गेल्या कित्येक वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये खूप चांगले चांगले उपक्रम केले. गणपतीच्या माध्यमातून इतके चांगले चांगले उपक्रम केले का अक्षरशः म्हणजे डेकोरेशन म्हणून आमच्या मंडळाने डायनोसॉर गॉड झिला सुद्धा आणले. 25-25, 30-30, 40 फुटाचे. तर आमच्या मंडळाची गेल्या कित्येक वर्षापासून इच्छा होती सर्वांची, वयस्कर असू द्या, लहान मुलं असू द्या, सगळ्यांची, का आपल्या अशोक स्तंभावर एकदा तरी शिवाजी महाराजांची अशी मूर्ती बनवायची का त्याची नोंद महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे. हो. तर ही मागच्या वर्षी आमच्या मंडळाने मग पहिले 51 फूट मूर्ती बनवायचा निर्णय घेतला. पण ती 51 फूट मूर्ती बनवताना ती मूर्तिकाराकडून बनल्या गेली 61 फूट. पण ती 61 फूट मूर्ती अशी बनली का खूपच स्ट्रगलनी बनली ती मूर्ती, खूपच स्ट्रगल. म्हणजे त्या मूर्ती करता म्हणजे आमच्या अशोक स्तंभ मित्रमंडळाचा प्रत्येक मुलापासून, लहान मुलापासून ते मूर्तिकार असू द्या का आम्हाला एक मोलाचे सहकार्य लाभलेले डिंगोरे डेकोरेटर्स असू द्या, खूप लोकांनी दिवस रात्र कष्ट करून ती मूर्ती बनवली मागच्या वर्षीची. यावेळेस तर आपण 65 फूट बनवली, त्याच्यामध्ये 4 फूट वाढवली. पण ती पहिलीच मूर्ती आपण 61 फूट जेव्हा बनवली तेव्हा आमच्याकडून अशी 6 महिन्यापासून मूर्तीचं काम चालू होतं. 6 महिन्यापासून मूर्तीचं काम चालू असल्यामुळे आम्ही एक दिवस फिरायला पण गेलो. तर आम्ही एक दिवस फिरायला गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं आपल्याकडून शिवाजी महाराज खूप सहज बनवून गेले 61 फूट, नाही का. म्हणजे मूर्तीचं काम पण पूर्ण झालं, आपण फिरायला पण चाललोय बुवा, नाही का, मित्र परिवार. पण मूर्तीचं पूर्ण काम होत असताना आमच्या बरोबर एक अशी घटना घडती, तिथं शॉर्ट सर्किट होतो मूर्तीचा, त्याच्यामध्ये पूर्ण मूर्ती आमची जळून झाली, म्हणजे विशेष नाही. तर 20 दिवस बाकी असताना शिवजयंतीचे 20 दिवस बाकी असताना आमची मूर्ती पूर्णपणे जळून झाली. तर आता करायचं काय बुवा? 20 दिवस बाकी असताना जर कधी आपल्या बरोबर एवढी मोठ्या घटना घडली, ऍक्सिडेंट हा, आणि मला अजून पण आठवतं ती सकाळ आणि 29 तारीख होती. त्या दिवशी सकाळी माझे काका पण वारलेले असतात त्याच दिवशी. आणि ही घटना जेव्हा घडती तर आमचा मित्र परिवार तर सगळ्या तिथं आल्यानंतर 6 महिन्याची मेहनत असते आमची, दिवस रात्राची. एका क्षणामध्ये हो, एका क्षणामध्ये ती डायरेक्ट
पूर्ण म्हणजे ऍक्सिडेंट असं झालं का त्याच्यावर खूप काही बोलायलाच मग आम्ही स्टॉप होऊन जातो डायरेक्ट. म्हणून आम्ही त्याच्यावर पुस्तक लिहितोय जे आपल्या बोलण्यातून लोकांना आपण प्रत्येक माणसापर्यंत बोलता बोलता नाही जाऊ शकत, पण पुस्तकाच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रापर्यंत जाणार. त्या दिवशी दुपारी आम्ही पुन्हा एकदा मूर्तीचं काम चालू करतो. पुन्हा एकदा शिवछत्रपती असे ऊर्जा स्त्रोत आहे का त्या ऊर्जेने आम्ही पुन्हा एकदा मूर्तीचं काम चालू करतो. आणि जे मूर्तिकार हितेश पाटोळे, भैया पाटोळे, आणि जसं आम्हाला बोललो तुम्हाला का आम्हाला मुलाचे सहकार्य जे डिंगोरे डेकोरेटर्स भेटले आणि आमचा मित्र परिवार, हा मित्र परिवार पुन्हा एकदा सगळेजण दुपारी 2-2:30च्या दरम्यान परत नारळ फोडून पुन्हा काम चालू करतो. आणि जे काम 6 महिन्यात शिवाजी महाराजांची मूर्ती बनली, ती मूर्ती आम्ही 20 दिवस बाकी असताना शिवजयंतीचे 20 दिवसात पूर्ण न करता 13 दिवसात पूर्ण केली. हीच एक ऊर्जा आहे महाराजांची. हो, हीच एक ऊर्जा आहे. म्हणजे दिवस रात्र 100 लोकांनी काम केलं तिथं, तेव्हा ती मूर्ती बनली. आणि ह्याच्याकरता सर्वात मोठी जर कधी पॉझिटिव्हिटी असेल, एक मूर्तिकार आणि दुसरे डिंगोरे डेकोरेटर्स, या लोकांचं सहकार्य. म्हणजे आपल्या लोकांनी दिवस रात्र कष्ट करून ते चित केलं. त्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? म्हणजे एवढी मोठी जर मूर्ती पाहिली तर ती पाहिल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? आता सर्वात आमच्या नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव हा सोहळा प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात होता. हे एक वेगळंच प्रेम आहे. महाराष्ट्रात, भारतात, जगात शिवजयंती होती. प्रत्येक ठिकाणी जोरात होती, प्रत्येक ठिकाणी जोरात व्हायलाच पाहिजे, याच्यात काय आपलं दुमत नाही. पण नाशिकचे शिवप्रेमी ना खूप वेगळ्या प्रकारचे. घराघरात शिवाजी महाराजांचा मावळा आहे असं समजा नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणून इथं शिवजन्मोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात होतो तर आमची खूप लवकरात लवकर नाशिक जिल्ह्यातले सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन नाशिक जिल्ह्याचे आयुक्त साहेब, सीपी साहेब, कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करणार आहे का नाशिक जिल्ह्यामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा हा 1 हप्त्याचा करावा. जसं गणपती आपण 10 दिवस करतो तसं शिवजन्मोत्सव सोहळा पण 1 हप्त्याचा व्हायला पाहिजे. हे आमच्या सर्व शिवप्रेमींकडून आम्ही विनंती करणार आहे. आणि त्यांच्यापर्यंत बऱ्यापैकी आमचा मेसेज पण गेलेला आहे. तर भविष्यात पाहू का. नक्कीच चांगली, वाईट थोडी गोष्ट आहे, चांगलीच आहे. तर तुमचं एक विशेष प्रेम महाराजांवरती आहे. असं जर तुमचं काही नाव कोणाशी बोललं तर त्यांचं सांगितलं की महाराजांचा मावळा आहे. हे का म्हणजे मावळा असलंच पाहिजे, त्यात काही दुमत नाही किंवा ही चांगली गोष्ट आहे, पण एक विशेष प्रेम असण्याचं काय कारण आहे? एकदम तुम्हाला या उत्तराचं तर असं वाटेल ना, मी लहानपणी म्हणजे ज्या शाळेत होतो, अभिनव बाल विकास मंदिर, आणि मी 10वी पर्यंत मराठा हायस्कूल मध्ये शिकलो आणि कॉलेज मी KTHM मध्ये होतो. तर बालवाडी पासून ते 10वी पर्यंत आहे ना, आमच्या शाळेचा बॅचच हृदयावर शिवाजी महाराज होते. म्हणून ते शिवाजी महाराजांचं एक विषय वेगळा आहे, नाही का, खूपच. नाही काही संघटना येतात आणि काहीतरी बोलून जातात, यांच्याबद्दल कधी काय असं वाईट वाटतं किंवा यांच्याबद्दलच्या भावना काय असतात? नाही, प्रत्येकाचे शिव विचार आहे. आपण एवढं बोलायचं आणि पुढे चालायचं, कोणावरच काही बोलायचं नाही, आपण आपला मार्ग सरळ चालायचा. खूप सारं काम करत असताना नाशिकमध्ये जर पाहिलं तर तुमचं काम आहे, तुमच्याकडे 2-4 पद आहेत वेगवेगळ्या याचे. भारतीय जनता पार्टीवर तुम्ही काम करताय. तरुणांची एक क्रेज आहे. तर तरुण आपण छत्रपती शिवाजी महाराज कसे समजून घेतले पाहिजे किंवा रोजच्या जीवनामध्ये कसे अंमलात आणले पाहिजे, त्यांचे विचार असतील किंवा त्यांची जे काही भविष्य कसं असतं किंवा कसं काम केलं पाहिजे भविष्यासाठी, असं तरुणांकरता तर माझ्यासारख्याकडून एवढंच मी मोठा भाऊ, दोस्त म्हणून एकच सांगू शकतो हक्कानी, सर्वांनी आपला पहिले परिवार पाहावा. आई वडील ही जगातली अशी एक प्रॉपर्टी का ही एकदाच भेटते. या जगात सगळं काही भेटेल पण आई वडील नाही भेटणार. म्हणून प्रत्येक मुलाने त्याच्या आई वडिलांचा विचार करावा आणि तसं पुढे चालावं. आणि लोकशाही प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहे, तसे प्रत्येकाने त्याचे विचार मांडावे, पण ते चांगल्या मार्गाने मांडावे, कोणाला काही त्रास होता कामा नये. आणि तरुणांनी तर फक्त आपल्या घरचा विचार करावा, आपल्या मित्र परिवार चांगला निवडावा आणि देव देश धर्माकरता काहीतरी चांगले काम करा. याचा एक प्रश्न असा येतो की तुम्ही भाजपबरोबर काम करताय, राजकारणामध्ये काम करताय, तर तरुणांसाठी तुम्ही नाशिकमध्ये काय विशेष
काम करण्याचं काही आहे का आता, किंवा तरुणांसाठी तुमच्या मंडळाच्या माध्यमातून काही कामं चालतात का? आता मला जे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचं जे पद आहे त्या माध्यमातून भरपूर कामगारांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि भरपूर शिकलेले मुलं आहे, ITI असेल, भरपूर काही असे शिकलेले मुलं आहेत, त्यांना आपण ओळखीचे जे आमचे भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या ओळखीचे कंपनी असेल, या जिथं आपले ओळख निघेल, सोर्स निघेल, तिथं आपण भरपूर जणांना नोकरी लावण्याचा प्रयत्न करत राहतो. अजून काही भविष्यात आपण याच्यापेक्षा पण चांगले उपक्रम करणार. यांचा एक विषय येतो की तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवता म्हटलाय. तुम्ही मगाशी म्हटलात की आम्ही एक दिवसाची नाही तर आम्हाला काही वेळ वाढवून द्या, असा आम्ही शिवजयंती साजरी करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही तरुणांना एक, तुमची तरुणांमध्ये जरा क्रेज आहे, जर तरुणांना काय संदेश द्याल मुलाचा? आता तुम्ही सांगितलं की मित्र चांगले असावेत, आपले आई वडील असावेत, पण जर पाहिलं तर आता व्यवसायामध्ये खूप सारे तरुण येत आहे, तुम्ही व्यावसायिक लोकांना सपोर्ट करताय, त्याचबरोबर कामगार आघाडीचं पद असल्यामुळे तुम्ही ते देखील करताय, पण एक तरुणांना काय व्यवसायासाठी काय सांग? तरुणांनी तर प्रत्येक व्यवसायामध्ये राहिलाच पाहिजे. म्हणजे आपण जसं म्हणतो बुवा, जॉब पण गरजेचाच असतो, गव्हर्नमेंट असो या तो कुठला पण असो, जॉब पण महत्वाचा असतो. पण जेव्हा आपला महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा, मराठी माणूस जेव्हा धंदा करेल, काय एखादा धंदा केला तर त्याच्यात त्याचं नुकसान होणार या प्रॉफिट होणार एवढं होणार. पण नुकसान जरी झालं तरी तो त्याच्यानंतर बेटर धंदा करू शकतो. त्याच्यामध्ये जे आपल्या आई वडिलांनी कष्ट केले त्यांच्या चेहऱ्यावर तो आयुष्यभर हसू आणू शकतो. कारण की धंद्यामध्ये जॉब केल्यानंतर 30,000 50,000 महिना फिक्स भेटणार आहे. पण तुम्ही इथं तुमच्या बिझनेसला दिवस रात्र कष्ट केले तर तुम्ही ते इन्कम 30 लाख 50 लाखापर्यंत पण घेऊ शकता. आणि भरपूर उदाहरणं आहे आपल्या महाराष्ट्रात नाही तर भारतात का त्यांनी चांगले चांगले बिझनेस करून किती लोकांचा रोजगार तयार केलेला आहे. भाऊ, तुम्ही आता ज्या पदावरती, वेगवेगळ्या पदावरती काम करताय, स्वतःचं एक मित्रमंडळ देखील आहे, त्याच्या माध्यमातून खूप सारी कामं नाशिकमध्ये चालतात, किंवा जे काही तरुण आहेत त्याच्यासाठी देखील काम चालतं. भविष्यामध्ये राजकारण कसं पाहतात? आता मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. मला भविष्यामध्ये आमचा पक्ष जी संधी देणार, त्या जे काम देणार, आपण ते काम करणार. हे काय यानंतर मी आता पहिल्या प्रश्नावरती, जी तुम्ही मूर्ती उभारली त्याच्यामध्ये खूप सारी संकट आली, ती संकट कशी, म्हणजे काय की आता संकट आलं की सामोरं जायला लागतं, ती संकट काय होती आणि त्या संकटांना कसं सामोरं गेलाय? आता जेव्हा आमच्या मागच्या वर्षी मूर्तीचं जेव्हा काम चालू झालं, चेहऱ्याचं काम चालू असताना बुवा आम्ही दर 1 दिवसाला 2 दिवसाला तिथे चक्कर मारायचो. तर आम्ही एक दिवस चक्कर मारायला गेलो आणि जो मूर्तिकार होता विचारलं तो कुठे गेला, तर ते म्हणे जेवण आणायला गेले. बरं म्हणलं. आम्ही तिथं 15-20 मिनिटं थांबलो. मग तिथून आम्ही निघालो परत. तर अर्ध्या रस्त्यात फोन आला का हितेशचा ऍक्सिडेंट झाला. हितेश म्हणजे हितेश पाटोळे, ज्याला आम्ही हितेश भाऊ म्हणतो, त्या ऍक्सिडेंट झाला म्हणून आम्ही तिथे गेलो. तर तिथं गेल्यानंतर तर आम्ही 2-3 दवाखाने फिरलो. मग 4थ्या ठिकाणी त्यांना ऍडमिट केलं. मग काही डॉक्टरांनी मदत केली, त्याचं सुद्धा आम्ही सगळं पुस्तकात लिहितोय. पण त्या दिवशी एक गोष्ट अशी पाहायला भेटली का एक मूर्तिकार ज्या आपल्या राजाची मूर्ती बनवतोय आणि तिथं 28 लोक जेवायची वाट पाहत आहे, 28 लोक जेवण आणायची वाट पाहत आहे. आणि एक सरळ जीवन जगणारे पण लोक आहे जगात. तर हा माणूस तिथं गाडीवर उभा असताना त्याला काही दारू पिलेले लोक ठोकून देतात. आणि ठोकता अशा स्पीडने ठोकता का त्याच्या पायात बूट असताना त्याच्या पायाच्या अंगठ्याचा भुगा होतो. नाही म्हणजे दारू सुद्धा ही वाईट आहे. म्हणजे दारू पिणारे लोकांनी जे खूप लोक असे पण आहे का खूप या जगात खूप लोक दारू पितात, पण ते त्यांच्या फॅमिली बरोबर पण खुश राहतात. पण असे पण काही लोक आहे दारू पितात, ते समाजाला पण त्रास देतात. का त्या दिवशी हे एक गोष्टीची जाण झाली बुवा, दारू किती वाईट आहे. नाही, तो पण एक आपण आपल्या पुस्तकातून मेसेज दिलेला आहे का दारू पिणाऱ्यांनी किती प्रमाणात दारू प्यायला पाहिजे, या पिल्यावर पण आपण कसं राहायला पाहिजे. नाशिककर दारू तयार करतायत. हो, आमच्या इथं भरपूर ठिकाणी. तरुणांना काय सांगायला याच्या माध्यमातून, म्हणजे तरुण जर पाहिले तर तरुण खूप सध्या व्यसनाच्या आहारी चालले.
नाशिकमध्ये एवढे ड्रग्ज सापडले? तरुणांनी आपलं जीवन आहे ना, देवाने प्रत्येकाला जीवन एकदाच मिळतं, मनुष्य जीवन हे एकदा मिळतं. तर तरुणांकरता तर एवढंच आमच्या सगळ्यांकडून विनंती आहे का आपले आई वडील, आपला मित्र परिवार आणि जीवनाशी हसा खेळा शिस्त पाळा आणि कुठल्याही शोकच्या आहारी जाऊ नका. तुमचं एक जीवनाचं पहिले गाठा आणि त्या ध्येयानंतर तुम्हाला काय एन्जॉय करायचं आहे तो एन्जॉय करा. कारण की तुम्हाला मोठं करण्यात आपल्या आई वडिलांचा खूप मोठा हात आहे, नाही का. आणि जेव्हा एखाद्याच्या आई वडिलांसमोर जर कधी तो मुलगा दारू पिलेला असतो, एखाद्याने शोक केलं त्यांच्या समोर बोलतो, तर त्यांच्या आई वडिलांना खूप मोठं दुःख होतं. तर तरुणांनी तर त्यांच्या घरच्यांचा विचार करूनच, प्रत्येक तरुणाने, का तो मी असो का तुम्ही असो का कोणी पण असो, प्रत्येक तरुणाने कुठल्याही शोक करताना पहिले आपल्या घरच्यांचा विचार करायचा, बस त्याच्या पुढेच पाऊल चालायचे सगळे. एक प्रश्न आहे असा की तुमची जी क्रेज आहे तरुणांमध्ये किंवा तरुण, तुम्हाला मी मध्यंतरी तुमचं काही व्हिडिओज पाहिले, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आरतीच्या वेळी किंवा ज्या गोष्टी पाहिल्या, खूप सारे तरुण वर्ग तुमच्या समोर होता, चांगली क्रेज आहे. आपल्या नाशिकमध्ये ड्रग्ज सापडतात एवढे, तर याच्यापासून तरुणांनी बसवलं पाहिजे, तर अशा वेळी तरुणांना तुम्ही काय सांगाल किंवा काय मोलाचा संदेश द्या? यामध्ये सर्वात पहिले तर मी दोष अशा लोकांना देतो का जे विकतात. कारण की एक नसल पूर्ण बर्बाद होऊ राहिली. म्हणजे मागे सुद्धा मी खूप चांगल्या चांगल्या पोलिसांबरोबर चर्चा केली, खूप चांगल्या चांगल्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली. आणि नाशिकचे प्रशासन असो का राजकारणातले आमदार असो या नगरसेवक असो, हे सगळेजण याच्या विरोधातच, यात काही दुमत नाही. परंतु त्या विकणाऱ्याला खरंच लाज वाटायला पाहिजे का तुम्ही एक आपली येणारी नसल बर्बाद करू राहिली पूर्णपणे. म्हणजे एमडी हा असा शोक पाहिला नाशिककरांनी का ह्याच्यामध्ये एमडी पिणारा तो त्याच्या आई वडिलांना सुद्धा नाही ओळखत, नाही का. एक पर्सनल प्रश्न विचारू का? बाउन्स बॅक काय असतो? म्हणजे तुम्ही हा पर्सनल करत, तुम्ही एका लेवलला वेगळ्या मार्गावरती होता, त्या मार्गावरती जाण्याचं काय कारण होतं हा एक विषय येतो, आणि तिथून पूर्णपणे सगळं बंद करून एक चांगला मार्ग निवडला, हे कसं साधलं? मनुष्य हा एक चुकीचा पुतळा आहे, माणूस एक चुकीचा पुतळा आहे. पण मी पण त्याच्या पुढं पोचलो का माणसाने एवढ्या चुक्या नाही करायला पाहिजे का पुतळा फुटून द्यायला पाहिजे. म्हणून आपण एक चांगल्या मार्गावर जीवन जगावं आणि आपल्या मित्र परिवाराला घेऊन चांगलं जीवन जगावं. त्या मार्गावरती जाण्याचं काय कारण? जुने लोक म्हणायचे का चांगल्या चांगल्या माणसाने पोलीस स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल आणि कोर्ट पावेले काय. आणि जे येणारं जे उबळतं रक्त राहतं शरीरामध्ये, यांना नवीन नवीन इतिहास करायची हौस असते. आणि आपला ट्रॅक तिथे कुठेतरी मित्र करताना चुकला काय, म्हणून आपण मित्र करताना चुकलो म्हणून आपण या जगातल्या प्रत्येक मित्राला दोष नाही देऊ शकत. मित्र म्हणजे खूप मोठा विषय. म्हणजे आई वडील, बहीण भाऊ, खूप नातेवाईक आपल्याला वरचं देतो. मित्र हे एक असं नातं आहे का हे आपण चॉईस करतो, नाही का. आणि मित्र आपण एक नाही 1000 करू शकतो, पण ते मित्रानंतर पण अजून एक नातं आहे, मैत्री निभवणारा पण मित्र आहे, नाही. तर आपण ते एका प्रवाहात मित्राच्या निघून जातो आणि मैत्री निभवणारे नाते आणि चांगले सांगणारे लोक आपण त्यांना बाजूला सोडून आपण एका वेगळ्या ट्रॅकला जातो. तेव्हा आपला ट्रॅक चुकला आणि चुकतो. म्हणून आज आपण लोकशाहीमध्ये चांगलं जीवन जगायचं, नाही. तुम्ही खूप सारी पुस्तकं वाचली, आवडतं पुस्तक कुठलं आहे? श्रीमान योगी. अशी कुठली गोष्ट आहे की त्यामध्ये तुम्ही ती घेतली आणि ती स्वतःच्या जीवनामध्ये अंमलात आणली आहे? असे दोन लागून प्रश्न आहेत. श्रीमान योगी पुस्तक म्हणजे हे मी तर असं म्हणतो का हे प्रत्येक माणसाने वाचायला पाहिजे. जेव्हा एखादा माणूस पूर्ण हारलेला राहील तेव्हा त्यांनी खरंच श्रीमान योगी वाचावं काय. आणि शिव छत्रपती तर असं ऊर्जा स्त्रोत आहे या पृथ्वीवरचं काय, का या पृथ्वीवर जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत शिव छत्रपती हे नाव राहणार, हे असं ऊर्जा स्त्रोत आहे. आणि श्रीमान योगी पुस्तकात जर कधी आपण शिव छत्रपतींना जर कधी
शिकायचं असेल तर फक्त ते पुस्तक वाचताना एवढंच लक्षात ठेवायचं का आपण शिवछत्रपतींबरोबर एक मावळा त्या पुस्तकात आहे. तर ते पुस्तक थोडं लवकर समजेल, त्यामध्ये काय त्या पुस्तकाचा गाभा काय आहे ते कळेल लवकर, असं त्यातून कळेल. आपल्या राज्याचा इतिहास खूप मोठा आहे, आपण कधी सांगायला कमी पडतोय असं वाटत का सध्याच्या तरी? नाही, सांगायला तर कमी पडायलाच नाही पाहिजे. आपण सर्वात पहिले तर आपल्या राजाचा इतिहास खूप म्हणजे खूपच मोठा आहे, खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. म्हणजे जगातल्या चांगल्या चांगल्या राष्ट्राध्यक्षांनी आणि गव्हर्नरांची तेव्हा स्टेटमेंट आहे का शिवाजी महाराज जर कधी आमच्या देशात जर कधी असते तर आमचा देश आज एक नंबरला असता. तर आणि आज पण आपला देश एक नंबरलाच आहे, कारण की आता मोदी साहेब आहे. भरपूर म्हणजे शिवछत्रपती आपण आपल्या नेव्हीच्या झेंड्यांवर सुद्धा त्यांनी शिवमुद्रा आणली. आणि येत्या काही काळात आपला देश असाच राहणार का पूर्णपणे बलाढ्य देश राहणार. जसं आपण पहिले जुन्या जसं पुस्तकांमध्ये राहायचं रशिया हा भारताला बलाढ्य देश आहे, तसा भारत हा 101 देशांना बलाढ्य राहील का भारत त्या 101 देशांच्या मागे राहील. असंच आपलं भारत देशाचं नाव राहणार. आणि याच्यामध्ये विचार आचार सगळे शिवछत्रपतींचेच आपल्या अखंड हिंदुस्थानामध्ये आहेत, त्यात काही दुमत नाही. माणूस एखाद्याचं नाव घेतल्यावरती तो त्या गोष्टीसाठी वेडा आहे असं म्हणतो आपण सहज. तुम्ही म्हटलात की छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझ्या शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा माझ्या शाळेवरच्या शर्टवरती तो बॅच होता महाराजांचा असलेला. एखाद्या गोष्टीसाठी एवढं वेड होऊन जायचं की त्या नावाने आपल्याला ओळखलं गेलं पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही काम करताय, शिवरायांचं जे काम करताय त्यामुळे तुम्ही ओळखले जाता. असं तरुणांना काय सांगाल की आपल्या महाराजांचा इतिहास आपण सांगायला कमी पडतो? खरंच कमी पडतो, तो पळायला नाही पाहिजे मी आता म्हटलंय, पण आपण का कमी पडतोय? आपण इतिहास वाचत नाहीयेत, आजची मुलं वाचत नाहीयेत. तुम्ही मला वाटतं मला असा आकडा समोर आला की 3,000-4,000 पुस्तकं तुम्ही अशीच वाचली आहेत काही काळामध्ये. भरपूर पुस्तकं वाचली. तर मग आजचे तरुण वाचत नाही तर त्यांना काय सांगा? मग आजच्या तरुणांकरता जसे आता सिरियल, पिक्चर आणि डायरेक्ट लाईव्ह आपली शिवजयंती असे चांगले चांगले जर कधी कार्यक्रम प्रत्येक वर्षी प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात झाले ते येणाऱ्या पिढीला समजणारच नाही. येणाऱ्या पिढीला 1,00,000% समजणार का शिवाजी महाराज कोण होते. आपण पाहिलं स्वप्न काय? पाहिलेलं स्वप्न म्हटलं आज जर पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. मानणारा वर्ग आहे, पद आहेत, प्रतिष्ठा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ह्या माणसं स्वप्न काय? स्वप्न तर आमचे बरेच आहेत, पण शिवाजी महाराजांबद्दल जर कधी स्वप्न म्हटलं तर लवकरात लवकर आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसृष्टी उभी करणार आहे. नाही आणि नाशिककरांना एक चांगला विषय येतोय लवकरात लवकर आम्ही तयारी करतोय, म्हणजे तो झालेला आहे ऑलरेडी सगळा विषय असं वाटतं. शिवसृष्टी तयार करतोय आणि ती शिवसृष्टी नाशिककरांना निशुल्क पाहायला राहणार. तुम्ही घोषणा झाली असं का म्हटलं की आपण नाशिककरांना एक शिवसृष्टी दिली पाहिजे? आता म्हणजे सर्वात पहिले सांगू का, सगळ्या ठिकाणी ना बिझनेस झाले. म्हणजे बिझनेस होणं पण गरजेचं आहे, कारण की रोजगार तिथं जर कधी लोक कामाला असणार तर तिथे पैसे पण लागणार. पैसे असेल तरच काही गोष्टी होणार. पण अशा पण काही समाजात चांगले लोक आहेत आणि असे पण खूप चांगले लोक आहेत का त्यांची इच्छा आहे शिवाजी महाराजांकरता काय करावं काय नाही. तर मग आम्ही तेच लोक शोधून अशी शिवसृष्टी लवकरात लवकर तयार करणार. खूप चांगला उपक्रम हा नाशिककरांसाठी येतो. हा महाराजांसाठी जर असेल तर हे स्वप्न ठीक आहे. असं आयुष्यामध्ये पर्सनल आयुष्यामध्ये एका काळानंतर चांगलं एका मार्गाला गेल्यानंतर मग काय स्वप्न पाहिलं किंवा ते हे स्वप्न आहे माझं, हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे? आणि सध्या तर आम्ही फक्त एका रस्त्यावर चालतोय, त्या रस्त्यामध्ये आम्हाला जे जे भेटणार ते प्रत्येक आमचं स्वप्नच राहणार. चांगल्या गोष्टी जे भेटणार ते सगळे आमच्या स्वप्नच राहणार. भाऊ, मूर्तीबद्दल जर बोलत गेला तर ती मूर्ती खूप कमी दिवसामध्ये नंतरच्या काळात तुम्ही पहिला जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये मूर्ती पूर्ण केली तुम्ही असं स्टार्टिंग सांगितलं. त्यानंतर जर 13 दिवसामध्ये 13-15 दिवसामध्ये तुम्ही ती मूर्ती पूर्णपणे ज्या मूर्तिकाराने बनवून दिली तुम्हाला आणि ती नाशिककरांना पाहायला मिळाली,
त्या मूर्तिकाराबद्दल जर काही बोलायचं झालं तर काय सांगाल मूर्तिकाराबद्दल? सर्वात पहिले तर मूर्तिकाराला एकदम मनापासून आपण सर्वांकडून जय शिवराय त्याला. कारण की मी आहे ना पूर्ण खूप मूर्तीवाल्यांना भेटलो, मी खूप मूर्तिकारांना भेटलो. म्हणजे आपण कोणाच्या म्हणजे माझं स्वतःचं मत हे का आपण एका बिल्डिंगचं चित्र काढू शकतो पण एका माणसाचं चित्र नाही काढू शकतो. म्हणजे जी गॉड गिफ्ट कला आहे ती आपण पण, आता तुम्ही पण लहानपणी चित्रकला हा विषय प्रत्येकाने पाहिलाय, पण आपल्याला एक माणूस काढता येईल का लवकर? एकदम किती वेळा शिकवलं, ज्याची कला आहे, ज्याच्या हातात कला पेन्सिल बसली तो काढू शकतो. पण याने आपल्या शिवरायांची 61 फूट आणि पुन्हा एकदा 65 फूट मूर्ती जी बनवली ती बिगर कॉम्प्युटरची बनवली. याचा साक्षीदार मी आहे आणि आमचे सर्व मित्र परिवार आहे. बिगर कॉम्प्युटरची म्हणजे मी स्वतः विचारात पडायचो का कसं मूर्ती बनवतो. मी त्याला म्हणजे लवकरात लवकर तो बरोबर असताना पण आपला एक इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे, पण मी त्याला दिवस रात्र प्रश्न विचारायचो. आता एवढं काम झालं, आता काय बाकी, तो बाकी, ते बाकी, तर सांगणार आपल्याला. पण त्यांनी पूर्ण मूर्ती फक्त आणि फक्त त्याच्या डोक्याच्या स्केलने बनवली. त्याचं जे स्किल आहे त्याकरता त्याला एकदम मनापासून जय शिवराय आणि हॅट्स ऑफ, डायरेक्ट दोन्ही हात जोडून. त्या पुढे काहीच विषय कॉम्प्युटर मध्ये न ठेवता आपल्या मनामध्ये आपल्या डोळ्यासमोर ती मूर्ती ठेवून त्यांनी बनवली. त्या मूर्तिकाराचा असा विषय आहे का तो म्हणतो मी झोपेतून उठलो तरी शिवराय बनवू शकतो. आणि त्याच्या मुलीचं नाव हिंदवी आणि मुलाचं नाव स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हणजे असा शिवप्रेमी मी त्याला पण पाहिला. आणि म्हणजे मूर्ती जळाल्यानंतर का आम्हाला असं वाटलं का आता आम्ही, म्हणजे मला तर घडीभर असं वाटलं का आपण त्या राखीतच बसून घ्या. आणि माझ्या मित्र परिवाराला, आमच्या सर्वांना दुःखच तेवढं झालं होतं का 6 महिन्याची मेहनत. पण त्याच्यानंतर सुद्धा एक पॉझिटिव्ह ऊर्जा व्यक्ती पाहिले आम्ही आमच्या आयुष्यात. म्हणून आमच्या मंडळाला लाभलेले, मी मगाशी बोललो, डिंगोरे साहेब म्हणून आहे, डिंगोरे डेकोरेटर्स, नाशिक जिल्ह्यामध्ये नाही, उत्तर महाराष्ट्रात खूप मोठं काम आहे त्यांचं, नाही. पण त्या व्यक्तीने आम्हाला जी पॉझिटिव्ह ऊर्जा दिली काय का, जो एक किपिटअप म्हणतात, म्हणजे एक क्षण असतो, तो क्षण दुःखाचा पटकन दिशी मुठीत बंद करायचा, दुसऱ्या मुठीतला सुखाचा क्षण कोरायचा, असा क्षण त्यांनी आम्हाला डिंगोरेंनी दिला. आणि उरली म्हणजे ही मूर्ती बनली 61 फूट आणि पुन्हा एकदा 65 फूट. जे आमचे एएसएम ग्रुप ऑफ कंपनी, म्हणजे आमचा एएसएम ग्रुप आहे जो, याच्यातला प्रत्येक सदस्य, म्हणजे सदस्य हे सांगतो, म्हणजे जो मित्र परिवार आहे, दिवस रात्र कष्ट केले त्यांनी, दिवस रात्र. म्हणजे आम्ही 3 शिपामध्ये, आम्ही कंपनीत कामाला नाही गेलो पण इथं 8-8 तासाच्या 3 शिपा वाटून घेतल्या सगळ्यांनी, महाराजांसाठी, फक्त शिवरायांकरता. शिवाजी महाराज हे असं नाव आहे आमच्याकरता, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राकरता, भारताकरता, जगाकरता आहे. पण आम्ही पण जरा त्यांचे थोडे वेगळे मावळे असं समजतो आम्हाला, नाही का, हक्काचे मावळे भाऊ आम्ही त्यांचे. कार्यक्रम पार पडल्यावरती मूर्तिकाराला परत भेट झाली का मूर्तिकाराची? हो. त्यावेळी त्यांची काय प्रतिक्रिया होत्या? त्याची प्रतिक्रिया तर हितेश भाऊची एवढीच आहे कधी पण, का मी एवढ्या जणांबरोबर काम केलं आतापर्यंत, एवढ्या जणांना डेकोरेशन दिलं, पण तुमचं माझं जे नातं आहे आणि तुम्ही जी माझी इथं या तुमच्या स्टेजवर आणि शिवरायांसमोरची रिस्पेक्ट करता, ते आजपर्यंत माझी कोणी केली नाही, हे त्याचे स्टेटमेंट आहे. आणि ते दोघं भाऊ खूपच वेगळे, नाही खूप वेगळे. म्हणजे माझी इच्छा आहे का एक दिवस त्यांनी देशाकरता काम करावं. हो. आणि जेव्हा पण आपलं अरबी समुद्रातलं जेव्हा पण शिवाजी महाराजांचं मूर्ती उभी राहील तेव्हा तिथं त्यांना काम मिळो का ना मिळो, पण एक त्यांना त्या चीफ गेस्ट मध्ये त्यांचं नाव पाहिजे, ही आमच्या मंडळाची इच्छा त्यांच्याकरता. कारण की नाही हो, शक्य नाही एवढी मोठी मूर्ती बनवणं, म्हणजे खूप अवघड आहे आणि ती आणणं खूप अवघड आहे. हा, ती एवढी मोठी मूर्ती आणली काय? आम्ही ती 3 टप्प्यामध्ये आणली, पाय, झगा आणि मदर. पण खूपच स्ट्रगल आहे. म्हणजे आम्ही सुद्धा इथून पुढं एवढं मोठी डेअरिंग करताना थोडा अजून विचार करणार आहे. कारण की शिवजयंतीच्या शेवटच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत असा जीव मुठीत
काहीच गालबोट न लागता कार्यक्रमाला जे आपल्याला पोलीस प्रशासन मदत करतं, जे आपल्याला लोकांनी मदत केलेली आर्थिक असो या पूर्ण मनुष्याची मदत असो, ह्या कुठल्याच लोकांचं मन दुखायला नाही पाहिजे, नाही का. या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या नाशिक जिल्ह्याच्या एक सेंटर पॉइंटला आपल्याला एवढी मोठी मूर्ती उभी करू देता, हा पण एक खूप मोठा विषय. मग आपण जर कधी एवढा मोठा कार्यक्रमाचं नियोजन करतोय तर त्या कार्यक्रमाला काही गालबोट लागतं कामा नये. आज खूप प्रमाणात आमच्या इथं स्त्रिया येतात, नाही का, कुठल्याही स्त्रीचा अपमान होता कामा नये. आमच्या मंडळाच्या लोकांनी म्हणजे त्या दिवशी रात्री आणि मागच्या वर्षी पण स्वतः साखळी करून का बऱ्याच ठिकाणी नवरात्रात पाहिलं आपण स्त्रिया एन्जॉय घेतात, बऱ्याच कार्यक्रमामध्ये असो, सार्वजनिक असो, घरच्या असो, पण इथं शिवाजी महाराजांपुढं हक्काने येऊन ज्या आपल्या आया बहिणी हक्काने येऊन त्यांनी आनंद घेतला. आणि या आनंद घेत असताना आमचा प्रत्येक ग्रुपचा सदस्य आजूबाजूनी होता, याचा आम्हाला आनंद आहे, नाही का. आम्ही सर्व भिंत करून आणि मध्ये आपल्या आया बहिणी जो आनंद घेतात शिवरायांसमोर, याचा एक मनाला एक वेगळा आनंद आहे. एक लास्ट प्रश्न असेल, तुम्ही स्पोर्ट्स मध्ये खेळलाय का रे? हो. आता नाशिक मध्ये जे मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ते क्रीडामध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये काम करतायत किंवा खेळतायत, त्यांच्यासाठी उपाययोजना आहे का तुमच्याकडून? उपाययोजना तर आम्ही लवकरात लवकर करणार आहे, वरिष्ठांशी बोलून या पक्षातल्या मान्यवरांशी बोलून. पण प्रत्येक आई वडिलांना आमच्याकडून हीच विनंती आहे का प्रत्येक मुलाला त्यांनी स्पोर्ट्स मध्ये ठेवावे, कुठल्या पण स्पोर्ट्स मध्ये ठेवावे. आणि भविष्यात नाशिक जिल्ह्यामध्ये एक स्पोर्ट्सचं आम्ही चांगलं योगदान देणार त्याच्याकरता. नक्कीच. तुम्ही देखील हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती आलात. तुम्ही जो महाराजांचा प्रवास आहे त्याच्याबद्दल त्याचबरोबर तुम्ही मूर्तीचा विषय आपण यामध्ये घेतला आणि राजकारणाबद्दल जे काही पुढचं नियोजन असेल किंवा समाजामध्ये किंवा तरुणांमध्ये जे काही विषय, हे सगळे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा केली आहे. त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही त्याबद्दल देखील तुमचे माझ्याकडून धन्यवाद. जय शिवराय.